नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज 30 सप्टेंबर वार मंगळवार आणि आज आलेली आहे दुर्गा अष्टमी, ज्याला महाअष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं। अष्टमी तिथीला नवरात्रीमध्ये खूप महत्त्व मानलं जातं, कारण या दिवशी देवीचे मंत्र स्तोत्र यांचं पठण करणं, होम हवन करणं, कुंकुमार्चन करणे, कन्यापूजन करणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं। पौराणिक मान्यतेनुसार अष्टमी तिथीला देवी महागौरीची पूजा केली जाते। देवी महागौरी ही माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपश्चर्याचे प्रतीक आहे। माता पार्वतीने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी खूप कठोर अशी तपस्या केली होती। या तपस्येच्या काळात माता फक्त कंदमुळे आणि झाडांची पानं खात असत। त्यामुळे नंतर देवीने फक्त हवा पिऊन तपश्चर्या करणे सुरू केले। तिचे अत्यंत कठोर तपश्चर्येमुळे तिला महादेव प्राप्त झाले आणि तिच्या याच मुळे तिला महागौरी असे नाव पडले आणि त्यामुळे अष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते। तसेच बघा, या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा उपासना केली जाते। कुलदेवीला तांबूल अर्पण केला जातो, कुलदेवीवरती कुंकुमार्चन केलं जातं, तसेच घरामध्ये अनेक सेवा उपासना केल्या जातात। तसेच या महाअष्टमीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये होम हवन जे आहे ते केलं जातं। तर बघा, हे महाअष्टमीला केलं जातं आणि होम हवन ही एक अत्यंत पवित्र अनुष्ठान असून याद्वारे देवी देवतांचे पूजन केले जाते। तसेच हे हवन केल्याने जवळपासच्या वातावरणामध्ये शुद्धी होते। हवन हे 9 दिवसांची भक्ती आणि संकल्पना पूर्ण होते आणि याचे ते प्रतीक आहे। त्यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करते। आणि बघा, ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे महिषासुर नामक दुष्ट राक्षसाचा पराभव केवळ एक महिला योद्धा करू शकत होती। आदिशक्तीने देवी दुर्गेचे रूप धारण करत महिषासुरावरती मिळवलेल्या विजयानिमित्त हा दिवस म्हणजे महाअष्टमी आपण साजरी करत असतो। आणि इतकंच नाही तर दुर्गा मातेच्या स्वरूपाची आराधना करताना विशेष होम हवन जे आहे तर ते प्रत्येक घरामध्ये केलं जातं। होम हवन केल्याने सर्व नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जो आहे तर तो कमी होतो। वाईट शक्ती जी आहे तर ती आपल्या घरापासून दूर राहते। परंतु बघा, होम हवन करण्यासाठी अनेक सामग्रींचा वापर आपल्याला करावा लागतो आणि बऱ्याच वेळा हे होम हवन आपल्याला घरामध्ये करणं शक्य होत नाही किंवा मग ते होम हवन करण्याची जी काही सामग्री लागते तर ती आपल्याला उपलब्ध होत नाही आणि अशा वेळी आपण होम हवन जे आहे ते करत नाही। आणि म्हणूनच जर तुम्हाला आज या महाअष्टमीला होम हवन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। जर तुम्ही कापुरासोबत ही वस्तू जाळली तर तुम्हाला होम हवन करण्याचे पुण्य प्राप्त होईल। तसेच बघा, या उपायाने घरातील भांडणं, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, वाईट शक्ती, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होते। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते। तर असा हा संध्याकाळी उपाय कसा करायचा, कोणती वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायची याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। म्हणजे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, तर पहा, नवरात्रीचे 9 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात आणि त्यामध्ये महाअष्टमी हा नवरात्रीचा प्राण मानला जातो। आणि या महाअष्टमीला आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होत असतं। व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। आज 30 सप्टेंबर आहे, वार मंगळवार आहे आणि आज संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय
उपाय तुम्ही कधीही करू शकता। आणि बघा, अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सायंकाळी 5:30 पासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा। कारण बघा, ही तिथी जी आहे ती तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते। वातावरणात सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात जागृत असतात, त्यामुळे या काळात हा उपाय केला तर तो अधिकच प्रभावी ठरत असतो। परंतु ज्यांना जे शक्य नाही त्यांनी 12 वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल। तर बघा, ज्या घरामध्ये आज महाअष्टमीला हा एक उपाय केला जाईल त्या घरावरती नेहमी कुलदेवीचा अखंड आशीर्वाद राहील। त्या घरावर कधी वाईट संकट, विघ्न, अडचणी येणार नाहीत। आणि बघा, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा घराची भरभराटी होत नसेल, घरातील मुलं ही हट्टीपणा करत असतील, सांगितलेली कोणती गोष्ट ऐकत नसतील किंवा मग घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल, घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घराला कोणी दोष लावलेला असेल, कोणी नजरबाधा केलेली असेल। बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही लोक राहतात की त्यांना आपली प्रगती झालेली बघवत नाही आणि ते नेहमी आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आणि आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात। तर बघा, समोर आल्यावरती आपल्याबरोबर ती लोक खूप गोड बोलतात, परंतु आपल्या मागे ते आपल्या वाईट करण्यासाठी प्रयत्न करत असतात। तर अशा वाईट लोकांची वाईट नजर दूर होण्यासाठी हे हवन करतात आणि हे खूप महत्त्वाचं मानलं जातं। तसंच या उपायाने बाहेरील कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, इतकं महत्त्व या उपायाला दिलं जातं। म्हणून प्रत्येक घरामध्ये तुम्हाला होम हवन करणं शक्य नाही झालं तरी चालेल, पण जो हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही आवर्जून करायचा आहे। सर्वात प्रथम, जर तुमच्याकडे हवनाची सामग्री असेल, तुम्ही होम हवन घरामध्ये करणार असाल तर तुम्ही होम हवन हे आवर्जून करायचं आहे, कारण या दिवशी हवन करायला जास्त महत्त्व दिलेलं गेलं आहे। हवन करण्यासाठी अनेक प्रकारची सामग्री जी आहे ती लागत असते आणि त्या सहज तुम्हाला उपलब्ध झाले तर त्या आणून तुम्ही हवन करा। आणि ज्यांना या सामग्री उपलब्ध झाल्याच नाहीत तर मी जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये करायचाच आहे, कारण हा उपायसुद्धा तितकाच प्रभावी आहे आणि हा उपाय केल्याने सुद्धा तुम्हाला हवन करण्याचं पुण्यफल जे आहे ते प्राप्त होणार आहे। तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये 8 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या, कारण आज महाअष्टमी आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आवर्जून या लवंगा टाकायच्या आहेत। अगरबत्ती, धूप लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे। मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे। आपल्या घराचे सर्व दारं आणि खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आणि नंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पणती घ्यायची आहे। मोठी मातीची पणती नसेल तर त्यामध्ये तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी चालेल किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता। यानंतर सर्वप्रथम त्या प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळावरती तुम्हाला 1 चमचा भरून शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। हे तांदूळ आणि तूप एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यानंतर तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये 5 भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावरती शुद्ध गाईचं तूप टाकून त्या वड्या तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या। भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरू शकता। आता वाटीमध्ये ज्या कापूर वड्या तुम्ही तुपामध्ये भिजवून ठेवल्या त्यातील 1 कापूर वडी तुम्हाला घ्यायची आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत त्यावरती तुम्हाला 1 कापराची वडी ठेवायची आणि बाकीच्या कापूर वड्या साईडला ठेवून द्यायचं। यानंतर तांदळावरती 5 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत। यासोबतच आपल्याला 3 हिरवी वेलची घ्यायची आणि ती देखील तांदळावरती ठेवायची। यानंतर चिमूटभर तीळ घ्यायचे आणि हे सुद्धा त्या तांदळावरती ठेवायचे। पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील या उपायासाठी वापरू शकता। आता या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जिथे घटस्थापना केलेली आहे तिथे बसायचं आहे। घटस्थापना नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून आसनावरती बसायचं आहे। कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला दोन्ही हात जोडून दुर्गा देवी समोर संकल्प घ्यायचा आहे। संकल्प घेताना हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आणि
एक फूल, थोड्याशा अक्षता घ्यायच्या, संकल्प हा सोडायचा आहे आणि यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला 99 मंत्राचं पठण करायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे, असा हा 99 मंत्र म्हणत तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या कापुरासोबत जाळायच्या आहेत। एक कापूरवडी संपली की दुसरी ठेवायची, दुसरी संपली की तिसरी ठेवायची, अशा प्रकारे 5 कापूरवड्या तुम्हाला जाळायच्या आहेत। आणि एका वाटीमध्ये तुम्हाला तूप घ्यायचं आणि प्रत्येक वेळी मंत्र बोलताना तुम्हाला एक एक थेंब तूप टाकायचं आहे, कारण तुपाची आहुती जी आहे ती हवन करताना दिली जाते, म्हणून थोडं तूप तुम्हाला टाकायचं आहे। आणि जोपर्यंत या कापूरवड्या जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला 99 मंत्राचं पठण करायचं आहे। जर 99 मंत्राचं पठण तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकता। शेवटची कापूरवडी राहिल्यानंतर तुम्हाला ते भांडं उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं, तुमच्या मुख्य दरवाज्यावरती देखील ठेवायचं आणि नंतर देवघरामध्ये आणायचं। कापूर शांत झाल्यानंतर तुम्हाला देवीची आरती करायची, दुर्गा देवीची आरती जी आहे ती तुम्ही करायची। यानंतर कळत नकळत झालेल्या चुकांसाठी तुम्हाला देवीची माफी मागायची। नवरात्रामध्ये आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर, असा तुझा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर, माझ्या घरावर, मुलाबाळांवर सतत राहू दे, असा छोटासा उपाय तुम्हाला महाअष्टमीला प्रत्येक घरामध्ये आवर्जून करायचा आहे। कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करते। उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।